टिकट कितना है आपका? हाँ तिकीट देता ना साहेब. इधर बताओ. हे जरा करताय काय? ये क्या है? तिकीट का नोट आहे माझ्या. अच्छा लाओ लाओ. ये तो एसटी का टिकट है. हाँ. इधर नहीं चलेगा ये. काय को नाही चलेगा? आपण साहेब मी क्या? मामा काय झालं? मामा मला साहेबांना धरून ठेवलंय. काय झालं? एसटीचं तिकीट चालत नाही म्हणतात. एसटीचं तिकीट काढून रेल्वे ना होय. काय म्हणायचं काय तुला? माझं काय चुकलं त्यात? अहो एसटी झाली तर आपल्या सरकारची आणि आगगाडी झाली तर आपल्या सरकारचीच का नाही? चालत आहे. हे पैसे घ्या आणि नांदगाव पासून काय चार्ज असेल तो घ्या. एसटी का तिकीट. अरे असं कसं केलंस? काय झालं मामा? एसटीचं तिकीट काढून मी एसटीत चढणार काय तर हे आलं. हा म्हणलं उरकून घ्यावं. मध्ये गाडी चालू असताना मध्ये कशाला उतरायला पाहिजे म्हणून मी जरा आडोशाला गेलो आणि मागं वळून बघतो की एसटी गेलेली. समोर शासनात आगगाडी दिसते. म्हणलं आगगाडी काय आणि एसटी काय दोन्ही आपल्या सरकारची. चढलो आगगाडीतून इथं आलो तर याने मला धरून ठेवला. अरे अरे काय ये आपका लेके जाओ. हा आपका काय? लेके जाओ. हा माझ्या संग डबल डाव खेळताय तुम्ही साहेब. म्हणजे मी आत गेल्यावर पुन्हा मला धरणार पुन्हा पैसे काढणार तुम्ही. मी नाही घेणार तुम्ही जा इकडे बाहेर. अच्छा अच्छा लेके जाओ. हा वा साहेब. हा नांदगावच ना आलेलो आहे मी. मामा इकडे कुठं घराकडे नाही जायचोय. अरे 12 वाजेपर्यंत इथेच वेळ काढला पाहिजे का? नाही तर ती वाघीण फाडून खाईल ना. बाकी कोण म्हणायची ती? अरे घर मालकी बस. ते घर मालकीनेच काय म्हणला आणि ती फाडून काय म्हणून खाईल? अरे तोंडाचा पट्टा सुरू झाला तर भरडून काढील. पिठाची गिरणी आहे नुसती. कानात जोंधळ घातलं तर तोंडानं पीठ बाहेर पडते. होय काय म्हणून? अरे भाडं तकलाय 4 महिन्याचं. भाडं थकलं हा. का?
आता का तुला काय सांगू त्याच्यावर अक्कानं काय भाकर तुकड्यावर धाडला की नाही होय मग? आईनं मायानं बांधून दिलं ना हे काय डाळ कांदा भाकरी आणि मिरच्याचा खरडा होय अरे वा वा आई म्हणली होती मामाला खरडा लय आवडतो घ्या ना सोन्यासारखे असले 4 घास खाऊन मजेत राहायचं का कवनं करत गावभर हिंडायचं कौन करण्यात काय वाईट आहे मला सांगा ना अहो कौन करून पट्टी बापूरावनं नाव कमवलं का नाही नाव कमवलं पण परताना अण्णांना दशा झाली भाऊ त्याची होय? तर मग आईचं बरोबर आहे बरं का आईचं बरोबर आहे काय भाऊ म्हणून तिने तुला माझ्याकडे घातलं मामा तालेवार जावा राहा खुशाल ते काय मरदा उघड्या शेजारी नागणं गेलं सारी रात्र थंडीनं मेलो अशी अवस्था आता आम्हाला काय माहिती तुम्ही इथं उघडं बसलाय ते आई म्हणली मामाच्या लय मोठ्या मोठ्या ओळखी आहेत कुठं मी घुसवील मी नसतो का मग घुसलो पोस्टाच्या दारात पत्र खडत तुम्हीच बसलो असतो का लोकांनी? होय, ते बी खरंच म्हणा आला मामा बोलता बोलता 11 वाजले घराकडे केव्हा जायचं संपून जाऊ ते. ती वाघीण बसली ना वाघीण मालकीण रे 12 वाजले तरी झोप कुठे आहे तिला बघ ना कशी बसली हो शांता काकू तू आता कसला येतोय 12 वाजायला आलं तुम्ही झोपलाच पोहोचतोय दारात झोपा जावा कशाला उगाच जागरण करताय खरे बाबा तुझं काय नियम आहे त्या मेल्या माणसांचा पण एक ना एक दिवस सापडशील म्हणावा सकाळ जरा मग लवकर उठला हा का मामा वाघीण झोपली केव्हा संपणार आहे ती अरे, मामा देवा लावा की हा, आधी दार लाव का का अरे मालकी होय होय लावा दिवा नाही इलेक्ट्रिक आहे ना आहे पण मालकीने कनेक्शन तोडलंय का आता का काय सांगू माझे हाल तुला बाबा नाही पण मालकीनीचा कनेक्शनचा काय संबंध हा? मला राखेलाही संपलं वाटतं होय का छान मामा म्हणजे घरातनं बाहेर पडताना दिव्यात राखेल घालून बाहेर पडायचं हे सांगवलं का बाकी कामाला आहे हो? हळू हळू मालकी चल झोपूया आता मोठ्याला बोलायचं नाही इथे हा का तुम्हाला कामरून आहे ना हळू कामरून आहे ना बाबा नाही मी जादा बोहडा आणलेला आहे म्हणून असू दे. अगं, आय, आय, ओ. हळू बोल तुला हळू मारायचं. सख्या ए सख्या उठ रे बाबा उठतोस ना उठ रे. मामा काय एवढी घाई लावली अजून दिवसाचा गोंडा फुटायचा आहे. एवढ्या लवकर उठून करायचं काय काय करायचं नंतर सांगतो अरे प्रभात व्हायच्या आत बाहेर पडलं पाहिजे बरोबर आहे ना मामा शहरात राहून फार भाषेचा बावसा करून घेतला राव तुम्ही कुठली काढली पर्वत लई आणि एकदम सपाक राव अहो कालपासून मी ऐकतोय माझ्या कानाला बाबळे आले झाले बाबळी होती नाही तर पिंपळी होती हा. ती मालकीण आली की तिचा तोफखाना सुरू होईल त्याच्यात निघालं पाहिजे मालकीन मामा कान करा इकडं काल रातचं येताना मालकिनीच्या दाराला बाहेरनं कडीच लावून आलो हे वा वा याला म्हणावं बाच होय. चल उठ आपण तोंड धुया चोळ भरूया ते सगळं तलावावर किंवा नदीत इथे नाही चल उठ उठ उठ. कापड घाल, कापड घाल. तळ्यात कसं काय मामा म्हणजे बघा तरी मला आई म्हणत होती मामाला तळ्यावर जायची
तुमच्याकडे कोणतरी आलं होतं. हो खानावळवाला असे गवळी कोणी येऊन गेला. हा पुष्कळ लोक येतील हा. ते आले की त्यांना सांगा गावाकडनं टपाल आलं होतं काय म्हणून. आम्ही मेलो काय मामा. मामा भेटला नाही, भेटला नाही. अरे मामा गेला वाटतं मेला. होय गेले. अरे मामा काय भरले लय वजा आहे राव. पोटाचा धंदा आहे बाबा हे पोट माणसाला काय करायला लावल आणि काही काय. सांगता येत नाही बाबा जरा थांब, थांब, थांब. हात लावताय. हा, आणि काय? हे पोट लई बेकार आहे बघा. हो ना माणसाला काय बी करायला लावतोय. कशासाठी पोटासाठी माणूस बनवून करतोय रे. हो शाहीर आता कवन बस करा ते पोस्ट बस आहे बाबा बस यासाठीच कंटाळून अक्कान तुला इकडे धाडलं हा होय. हा, बरं हा, त्याला काही पैसे बिशे आणलेस का नाही? हाय हाय 50 रुपये आणलेले हा. आहेत. जाऊ. नको नको मला दाखवू नकोस आणि तू जवळ ठेवू नकोस हा? माझा काही नेम नाही बाबा मीच खर्च करून टाकीन हा? हा मग कालपासून कसं तरी मन आवरले तरी मला आई म्हणली होती बरं का काय? मामा लई खर्ची खाय. पुढे झालं तुझ्या आईचं बरं हे हे बघ ते जाऊ काय काय? अगोदर झकास कपडे कर बाबा या कपड्यात इथे बसला असतं माझ्याकडे एक गिराईक येणार नाही मामा गिराईक कापड बघून येतोय होय. अरे बेड्या हे शहर आहे ते उपाशी राहिलं तरी चालतं एक होय? वेळ पण कपडा कसा मस्त पाहिजे हा, हा, होय. मग? बरं हे कसली कापड आणू. आणि ते काय ते नेहरू शर्ट वगैरे हा, म्हणजे ते फुडारी घालतात तसं. हा म्हटलं तर पुढारी वाटतोय म्हटलं तर व्यापारी वाटतोय अरे होय. कुठल्याही पेशाला शोभून दिसतात ते कपडे होय. नाचार कोण तालेवार कोण काय ओळखू ते कपडे होय, ते बी खरंच म्हणा. बरं हे कापड मिळतात कुठे. हे काय समोर रेडीमेड कापड दुकान आहे हे? ओ पाहुणं काय पाहिजे नाही ते येलबुट्टीचा झब्बा केवढ्याला. अहो ती लेडीज आहे असं होय. मी म्हटलं झब्बा तो पुरुषाचा असेल. अहो बायका पॅन्ट घालतात शर्ट घालतात मॅनेला घालतात काय वाटेल ते घालतात बरं का मग ती साडी चोळी कोणी पुरुषाने घालायची का. कुणी सांगावं फॅशन म्हणून ते सुद्धा सुरू होईल ते सुरू व्हायच्यात मला आपला जो साधा नेहरू शर्ट होता काय. तुमच्या बापाचा मग काय तुमच्या मापाचा काय काय राव बोलतोय. या इकडे हे काय शेंडी कापली. हा अहो मामा शेर गावात जिथं कुणाला जातीपातीचं वावडं नसते तेव्हा म्हणलं आपण तर कशाला पथ्य पाणी पाळा म्हणून टाकली कापून. चांगलं केलं. हा आता एक करा काय गंगावन म्हणून कुठं खपतं का बघ. गंगावन याने काय असतं. अरे बाबा केस कमी असलेल्या बायका वेणी म्हणून विकत घेतात मामा मला आधी सांगायचं नाही होय. अहो गावातल्या सगळ्या शेंड्या कापून चांगला भाडा बांधून आणला असता की मी. छान बरं ती जाऊ दे मामा. ही कापडं कशी दिसतात बघा बरं मला. वा, वा, झॅक झॅक हा आहे का नाही फुडारेगत वाटतोय का नाही मग. अरे मामा एवढी छोटक आणि हे काय इडी पेटवा तरी. अरे बाबा ही शेवटची विडी शेवटच्या काडीनं पेटवी हा म्हणजे असंच का म्हणा ना की एखादं चांगलं गिराय घेऊन मिळकत झाल्याशिवाय आता इडी नाही. आणि काडी नाही हा मामा गिराय का हे कार्ड पाकिट कुठे मिळतात. हातात थँक्यू आभारी. मामा गिराय गेले की हो. असू दे आशा लावून गेले मामा कपाळावर कुपाचा पत्त्या दिसत नाही. बहुतेक कारभारी गेलेली दिसतोय. गबत तुला काय करायचं हे लेटर घालाय. हो हो या बसा ना बसा हा कुणाला घालायचंय अंकल विल्यमला. हा नको तिथे हात लावू नये हा बोला पत्ता मिस्टर विल्यम फाकडू कांबळे.
आफ्रिका हाऊस गेम्बर्सी इस्टेट घोडबंदर रोड चर्च समोर बांद्रा वेस्ट बॉम्बे म्हणजे मुंबई. बॉम्बे बॉम्बे हा बॉम्बे बॉम्बे कळलं रे. हा आता मजकूर सांगा. डिअर मिस्टर विल्यम यास श्री वगैरे काही नाही. डिअर डिअर हा डिअर डिअर घबरे. मिस एलिझाबेथचा शिरसाष्टांग नमस्कार. एक मंथ उलटला अजून तुमचे लेटरच नाही. जीव कसा हुरहुरतो. छोटी रीता तर अंकल अंकल करीते. तुम्हाला वंडर वाटेल पण वंडर नाही. कुणाला? आम्हाला? विल्यमला विल्यमला विल्यम. हा इल्लेम इल्लेम घबरे. तेव्हा कसेही करून एक फेरी लवकर मारून जावे. आम्ही सगळे खुशाल आहोत. मम्मीला नमस्कार सांगावा. लेकरांना किसेस मामा किसेस म्हणजे काय हो? किसेस किसेस. मुका मुका. हा मुग हो आता शेवटी घाला आपली एलिझाबेथ. कसं लिहायचं असतं. झालं. हो मामा मी कुणाला मोठं पाठवलं असलो. लहान लेकरा ना. हा मग हरकत का तुझी काय हरकत होती काय? नाही नाही माझ्या पैसे पैसे किती पैसे द्यायचे तुम्हाला? 8 आणे. 8 आणे. आभार हा, हा? थँक्स. चला रातची सोय झाली. होय. जरा देताना वापरा नाही तर 4-5 बंडल आणून फाका फाका घबरे. या या रमाबाई हा रडता काय? बसा 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 बसा. पुन्हा टपाल वगैरे घालायचे का? आता काय सांगू. ज्याला टपाल घालायचं माझा राव गेले होते. थांबा, थांबा. रडू नका. काय झालं? झालं काय? माझ्या मायाचं कुणी राहिलं नाही. देवानं मला उघड्यात टाकलं. नाही 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 आम्ही आहोत ना. आता रडायचं नाही. काय काय झालं सांगा बघू. काय झालं? काय कपाळ सांगू माझं. ह्यो धोंडा देवानं डोक्यात घातला. 4 ओळी खरडून घ्यायला आलो होतो. लिहितो ना. आता आता गबत रडायचं नाही. हा हा. मामा हे टपाल वरती आता महादेवरावला पाठवायचं. गाड आहे. वरती कुठे त्याला कुठे नाते आहे लिहायचं असेल. हा. आज तारीख मामा मामा अहो 11चे टोले पडले घराकडे जायचं नाही का? अरे ती मालकीण अजून जागी असेल. जाऊ थोड्या वेळाने. पण काय इथं झोप लागेल होय. लागेल लागेल. नाही पण मामा मी शाळेत माझ्या मागे पोलीस लागले तो. हो. आता तुम्ही बाहेर झालेला ऐकला ना? होय ऐकलं. आपण ते काय झालं म्हणायचं? मी माझ्या एका मित्रावर सिनेमाला गेले होते आणि सिनेमावर परतताना त्याने मी नसताना एकाएकी
कोणीतरी माझ्या मित्राला पाठीमागून गोळी झाली. हा काय झालं तुमच्या माहिती खून झालाय तुझा इकडं मी बघ पण तुम्ही काय घाबरला एवढ्या नाही हो, उद्या हे सगळं पेपर मध्ये आलं माझी बदनामी होईल. काय पडलं कारण माझं नाव गौलच आहे. पोलिसांच्या साथी मी माझ्या मागे लागेल. ते बघा पोलीस, तुम्ही कराल का? आपण दोघं सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगा. नाही पाया पडते हो मी तुमच्या. काय पण निष्कारण अब्रूची ढिंडोडं निघतील माझी. एक स्त्री अब्रूची भीक मागते हो तुमच्याकडे. काही पत्ता लागला ना अच्छा कोणतरी दिसतंय होय ते बघा पोलीस इकडेच येतात. आपण असं करूया, आपण तिकडून जाऊया. हा, चला माझ्या बरोबर. कोण तुम्ही आणि एवढ्या रात्री कुठं फिरताय नाही, आम्ही दोघं सिनेमाला गेलो होतो. आणि आता कुठं चाललाय घराकडे. घराकडं काय कशावर तुम्ही सिनेमालाच गेला होता तिकीट दाखवू. दाखवा बर काय हो तुमचा हात काय एवढा थरथर कापतो मला वाटतं काहीतरी लपडा आहे काय लपड नाही नाही, तसं काही नाही. असं मग तुम्ही दोघं कोण म्हणायचं नवरा बायको बोला का काय लपडा आहे लफडं? नाही नाही, तसं काही नाही. ते आम्ही दोघं पती पत्नी आहोत. पती पत्नी गळ्यात बघू गळ्यात. हा, हे बघा. चोरलं दिसतंय ते काय बी असू दे हे बघा चला माझ्यावर पोलीस स्टेशनवर तसा तिथं लेखी जबाब द्या चला अहो पण आम्ही खरंच सांगतो. ते आम्ही दोघं नवरा बायको आहोत. अच्छा म्हणजे तुम्ही दोघे नवरा बायको. हो हो तुम्ही दोघे सिनेमाला गेला होता. हो 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 कुठल्या सिनेमाला. खून पसीना. कोण पासून खून. ठीक आहे तिकीट. दोन आहेत बसा. काय हो तुमचं नाव काय. नाव हे नवरे होय अच्छा अच्छा म्हणजे नावाला सुद्धा नवरे आहात तर. सगळं नाव सांगा. सगळं नाव हे सख्या हरी म्हणजे माझं नाव सखाराम माझ्या बाचं नाव हरिभाऊ आणि आडनाव नवरे हा असं होय. आणि यांचं यांचं काय बायकोचं नाव घेताना किती लाजताय काय हो. माझं नाव शालन. आणि सखाराम नवरे. होय अच्छा तुमचा पत्ता. पत्ता कृष्णकुंज. एक मिनिट हा सांगा. कृष्णकुंज 777 मीरा कॉलनी. अच्छा हा 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 मीरा कॉलनी. आता याच्यावर सह्या करायची तुम्ही दोघांनी. कुठे करायचं इथं खाली. तुमची हा नाही जाना जाना. ओके बरं सर एक मिनिट. एक शंका आहे. शंका तुम्ही दोघे पती पत्नी ना. होय हो ना. मग तुमची भाषा अशी सोफिस्टिकेटेड आणि तुमची रांगडी कशी काय. रांगड म्हणजे नाही त्याचं काय आहे, हेही एज्युकेटेड आहेत हा पण पुरुष ना ह्याला रांगडं बोलणंच आवडतं. हो. काय सांगताय होय. झक्कास. मग तुमची आमची राज जमली. काय म्हणताय? मला बी रांगडं बोलायला लई आवडते. होय खरंच आईला काय रग असते रोजच्या भाषेत. मग उगीच रांगडी भाषा म्हणतात का नाहीतर आपलं आळणी आळणी बरं येतो. नमस्कार. बरं राम राम हा राम 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 राम. तुमचे फारच उपकार झाले आज. उपकार आता तुम्ही एकदम नवराच करून घेतल्यावर काय बोलणार मग नवरा. हा म्हणजे नाही, काय आहे, तेच काय. लग्नाच्या गाठी देवच मारत असतो. हा? हा मग आता आपलंच बघा की काय ज्ञानी नाही मनी नाही जमलं का नाही आपसूक. बरं येते. हा? ए रिक्षा.
चालून आली वाटतं बघ. चालेल. का घेत कौशी 2 वाजार आले. कुठं होतीस तू इतका वेळ? काय झालं ग बाळ? अगं रडतीस काय अशी? काय झालंय का तुला रडायला? पोरी पोरी सांग काय झालं? आई, आज एक विलक्षण गोष्ट घडते. विलक्षण काय घडलं पोरी? काय घडलं? खून झाला. खून? आणि कोणाचा? एका तरुण डॉक्टरचा. म्हणजे कुठल्या डॉक्टरचा? आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर होते त्यांचा. काही महिन्यापूर्वीच त्यांची नेमणूक झाली. शिकवायचे फार छान. माझे ट्युटोरियल्स त्यांना फार आवडायचे. त्या निमित्ताने 2-4 वेळा त्यांच्याशी बोलले असेल, एवढंच. आणि आज अनपेक्षितपणे त्यांनी मला पत्र दिलं. पत्र? हो. हे पत्र पहिलं आणि आता शेवटचं. म्हणजे यांचा खून झाला? होय. पण कसा? आई, तो तरुण मला भला वाटला म्हणून आम्ही सिनेमाला गेलो. सिनेमाहून परतताना मागून कोणीतरी त्यांना गोळी झाडली. कोणी? गोळी झाडून तो लगेच पळाला. मला वाटतं आमच्या कॉलेजमधलाच तो गुंड असावा. म्हणजे कोण? आहे डॉक्टर श्यामकांत. आज सकाळचाच प्रसंग. नर्स तेरा मशीन घे. येस सर. येस. हॅलो शालन. हॅलो शालन. हॅलो. अरे बॅडमिंटन खेळायला आला सकाळी? नाही, उठायला खूप उशीर झाला. एनिवे, सी यू टुमॉरो मॉर्निंग. Yes, bye. बाय. आशू, संध्याकाळी या, मी गाय बघते तुझी. एक्सक्यूज मी, येस. हे आपलीच वाट पाहत होतो. माझी? हो ना. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. सर, इंजेक्शन. तुम्हीच देते. मला तुमच्याशी काही बोलायचं. माझ्याशी काय बोलायचंय? डॉक्टर पाटणकरनी तुम्हाला पत्र कसलं दिलं? ते घेऊन तुम्हाला काय करायचंय? त्याच्याशी तुमचा काय संबंध? आणि मला विचारणारे तुम्ही कोण? मी कोण? मी एक प्रेमिक. तुमच्यावर प्रेम करतोय मी. प्रेम? असल्या रोड साइड रोमियोना प्रेम वाटत फिरणारी मुलगी नाही मी. बरोबर आहे. प्रेम वाटत फिरणारी नाही, चोरून प्रेम करणारी. शट अप अँड वॉच युअर टंग. तुम्ही जीभ सांभाळून बोला. काय समजलात काय मला? मनात आलं तर काय वाटेल ते करीन मी. काय करणार तुम्ही? काय करणार? जाने मन, प्यार किया तो मला वाटतं त्यानंच गोळी झाडली असावी. आई, देवाचे उपकार म्हणूनच वाचले. फॅशन म्हणून घातलेल्या दागिन्याने आज आबरू वाचवली माझी. ती कशी? एक भला माणूस भेटला. आम्ही दोघं नवरा बायको आहोत म्हणून पोलिसांना थाप मारली. माझ्याजवळ सिनेमाची तिकीट होतीच. बरं झालं बाई, पोलिसांचा नसता ससे मीरा उगीच मागे लागला असता. आणि हे बघ, हे पत्र सुद्धा जाळून टाक. जवळ कसलाच पुरावा नको. उठ जा.
हा काय झालं काय झालं सख्या ए खोळ्या हा काय हा काय काय मग असं बसलास का मग काय अरे मालकीन जागी व्हायच्या पसरवायला पाहिजे आपल्याला होय काय चल जो बघू चल हा, चल काय चाललंय याला काही कळत ए काय भूत बीत बनवलं काय नाही नाही काय चल चल झोप चल काय कळत नाही, काय एक एक डोक्यात आहे याच्या. आय सी म्हणजे जिथं मर्डर झाला त्याच्या आसपासची बुलेटची कॅप सापडली म्हणता होय साहेब म्हणजे हा धागा धरूनच आपल्याला त्या पिस्तूलचा मेक आणि पिस्तूलचा मालक या दोघांचा शोध लावायला हवा. लक्षण काय ठीक दिसत नाही काय टाक्यात तुम्ही मामा तीनावर सहा म्हणजे 36 काय 36 काय आकडे वगैरे खेळतो काय नाही मामा चल चल कामाला ते पडली तिथे कागद पुढे कागद लिवायचं लिहितो हा बसा बसा हे काय झाली घोकंपट्टी 3 6 3 6 म्हणजे 3 वर 6 3 वर 6 3 वर 6 3 वर 6 36 आकडा हाय लई बाकडा रे 3 वर 6 36 आकडा हाय लई बाकडा रे आकड्यात शिरतो न आकड्यात धरतो गडी मी फाकडा रे 3 वर 6 गावला रे गावला नंबर गावला 36 पत्त्या लावला गावला रे गावला नंबर गावला 36 पत्त्या लावला 36 नवयो 63 हाय उलट मी सुलट कळत नाही अरे असा कसा योग घोटाळा घडला 36 नंबरी कुठे दडला गोरा गोरा मुकडार गोरा गोरा मुकडार 3 वर 6 3
चालून आली 36 36 नखरेवाली अरे आली रे आली चालून आली 36 36 नखरेवाली ही तर आली 13 13 याय गबरूचं वाजलं 12 अरा अरे माझा शानपणा मलाच नडला 36 नंबरी कुठे दडला गोरा गोरा मुखडार गोरा गोरा मुखडार 3 वर्ष छत्तीस 36 घोकम पट्टी तुझ्या संगमी समविन गट्टी 36 36 घोकम पट्टी तुझ्या संगमी जमविन गट्टी तुरी नव यो टरक हाय बाईन बापाई फरक हाय आता डोळ्यावरचा इसवास उडला 36 नंबरी कुठे दडला गोरा गोरा मुकडार गोरा गोरा मुकडार 3 वर्ष काय गाडी आडवा झालाय? नाही ते आपलं हे काय बाबा गाडी का थांबवलीस आणि एवढा निर्कुल काय बघतेस? नाही ते तुम्ही त्यांची आई वाटतं. आई? अरे बाबा अजून माझ्या लग्नाचा पत्त्या नाही आणि आई कोणी कोणी करतोस रे बाबा? खरं सांगू गंगूबाई होय आता इशारा घेऊन काय तर आई व्हायचं बघा. शान आहे चला. या आलात कुठे गेला होता हुंदडायला? उगा आपली चक्कर मारून आलो. का इथं काम नव्हतं? नाही काम अरे इथे बसला असता तर त्या पैसे तरी मिळवले असतेस. पैसे आता तुम्ही अरे गिराईक आला तर हातचं काम सोडून मला त्याचं काम करावं लागतं. होय मग इथे बसला असता मला मदत नसती का झाली? मामा आता बसतो अगदी खुट्टा मारल्यागत बसतो आता हालतच नाही बघा. बसा. मग मामा एक विचारू काय 36चा आकडा कुणी काढला असेल हो? का? अहो का आपला नवरा बायको भांड्यागत पाठीला पाठवून एकाचं तोंड उगवतीला एकाचं तोंड मावळतीला ते 63 बघा बरं कसं तोंडाकडे तोंड करून चुची चोच घालून रागू मांडण्यागत बसलेलं दिसते. जाऊ दे तुम्हाला सांगून काय मला ओळखलेली दिसत नाही. बरोबर आहे कशी ओळखणार अंधारात भेट झालेली चांगलं निरकून बघितलं असतं म्हणजे ओळखलं असतं. काय पाहिजे? परवानगीशिवाय फाटकाच्या आत का आलात? परवानगी हसताय काय? कोण तुम्ही? कोण मी? होय तेवढी लोकांची सायकल आणलेली ती पोस्टी करतो आणि मग सांगतो कोण आहे मी तो. कळलं का? गाडीला सायकल का लावलीत? गाडी काय तुमच्या बाची आहे? ए तोंड सांभाळून बोलायचं. गाडीला सायकलच काय वाटेल ते लावीन मी. थांब तेवढी सायकल पोस्टी करतो आणि मग सांगतो कोण कोणाचा बा आहे तो. तू आहेस ना इथं? कोण आहे काय? हो मिस्टर ही गाडी झाली. काय झालं? काय झालं? कुणाची सायकल अशी खुशाल घेऊन जाता? माफ करा तुमची सायकल होती होय? हो माझी. मी जरा महत्वाच्या कामाला घेऊन हो गेलो. तुमचा महत्वाचा असो नाही तर फालतू असो. नाही, पण चला पोलीस चौकीवर. काय हल्ल्यापासून गोष्टी
गोष्टी काय पोलिसात जायचं बरं आहे का मला सांगा. हे भाडे घ्या. हो पैसेवाले मला माहिती आहेत पैसे आहे ना पण? अहो, हे बघा, सांगाय ना काय. बघा ना राव. चला, आपण बसता. आपल्याला तंत्र नाही. असं बघवा कोणी ना. हा? मामा कुठे गेला? मामा ओ मामा हे 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 ते आमचं मामा कुठे गेलो? मामा खोलीवर गेले. खोली का? शाळेत कोणी मेल्याचं गळ तिकडे गेले. अरे चाळीत कोण मेलं? सकाळी मी आलो तेव्हा कोणी मेलं नव्हतो. कोण गेला? अहो, काय करणे कोण मेलं आपल्या चाळीत? कुठं कोण मेले काय कधीच बोलताय मला काय सांगितलं की मेलं म्हणून? इकडे वर या. मी सांगते तुम्हाला कोण मेले ते. अरे बाप हा काय 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 वाटलं तुम्हाला हा मोगे मला कोण चला आधी कुलूप काढा कुलूप काढा म्हटलं ना मग सांगते तुम्हाला कोण मेले ते चला अहो मशीन मशीन मेले उचला उचला तुमचं ते सामान भाडं द्यायला नको काय नको आणि फुकटचं राहायला पाहिजे मेले ना मी उठायच्या आत जायचं आणि रात्री 9:00 परत यायचं चला चला खा बाहेर निघा म्हटलं ना निघा काय अहो काय करताय थंडगार पाणी पाहिजे प्यायला मेल्याना त्याला निकाल लागला. निकाल मला तुमचा निकाल लावायचा आहे चला नुसते उभे करायला उचला तुमचं ते सामान अहो पण माझा अहो जॅकेट अहो तो उंदराचा पिंजरा माझा नाही, म्युन्सिपाल्टीचा आहे. तुमच्या चाळीतले उंदीर आहेत ते बघ. असू दे माझ्या चाळीतले असू देत नाही तर दुसऱ्या कोणाच्या चाळीतले असू देत तरी सुद्धा असं काय करता? तुम्ही मध्ये बोलायचं काय कारण आहे चला बाजूला. अहो खुलं आले काय तुम्हाला तुम्ही कशाला मध्ये बोलायलाय अगं पण अहो आपण 2 महिन्याचं भाडं द्यायचं आहे आपलं सामान बाहेर काढते चला हो, ना चला चल चल. अहो शांता काकू हे काय करताय? तुम्ही आलात का आता मध्ये चला बाजूला. आणि काय हो तुम्ही बघत काय उभं राहिलाय चला सामान उचला तुमचा चला ए काय उभं राहिलाय का चला बाजूला. अहो, दिगंबर जरा सामानाला हात लावायला. हा आणि सांगून ठेवते 1 तासाच्या आत सगळं सामान बाहेर गेलं पाहिजे कळलं हो, पडेल. बघ, मला खोली मिळत तर तुमच्याकडे राहू दे सामान. तुम्ही आम्ही सांगून ते ऐकायची नाही. मूल नाही त्याचा सगळा राग आपल्यावर काढते तर आपण काय करायचं? तुम्हाला कळता येत का नाही? नाही आमच्या चाळीत कोणतरी मिळालेलं दिसतंय म्हणून जरा घाईने चाललोय. माफ करा साहेब तुम्ही आहे होय. कसला खांदा गेला राव कामाला. हा मामा कोण मेलो आपल्या चाळीत? काय नाही आम्हीच मेलो. म्हणजे काय जरा पडायला जागा होती ती गेली, मालकीने सगळं सामान बाहेर काढलं. अरे होय की जाऊ दे मामा आपला बंगला आहे. बंगला चला निघा बाहेर निघा नाही पण बाई जास्त बोलायचं नाही मला कुलूप घालायचंय चला निघा बाहेर निघा म्हटलं ना घरात नाही ज्वारी आणि पाळे करते फौजदारी चला वा जातो जातो काय एवढं तंत्रज्ञान झालं? काय म्हणे बंगल्यात राहताय कोण बघा 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 हे आमचं नशीब बाबा. जाऊ दे मामा घाबरायचं काही कारण नाही. आता एकदम डायरेक्ट बंगल्यात जाऊन राहायचं बघा. बंगल्यात? हा बंगला का राजवाडा? राजवाड्याचाच बंगला. कोणी तुमच्या का आमच्या वाडवडिलांनी बांधलाय? अहो वाढ वडिलांचं सोडा आपल्या नशिबात असला तर आयता बांधून तयार असतो. आपण नुसतं जाऊन आत राहायचं. तुझ्या बोलण्याला काही दरबंद चिमटा घेऊन बघू. मामा सपनात बोलत नाही जागेपणी बोलतोय. अहो तुम्ही नुसतं बंगला बघाल ना तर मिट्टी माराल मिट्टी. मिठी? हा मिट्टीचं सोडा मुख घ्याल माझ्या दोन्ही गालाचं मुख. हो हा चला चला कोण असं हिंगलतोय का काय चाळीतल्या खोलीला? चला चला. मेले कुठले फुकटचं राहायला पाहिजे भाडं द्यायला नको आणि म्हणे बंगल्यात राहतो. काय कसं आहे मामा? अरे बाबा कुठे घेऊन आलास मला या बंगल्यात? बंगला प्यालेस आहे प्यालेस. या माझ्या मागणं गुमान या. बघ बा नाही तर काय म्हणतात ना त्यातलं व्हायचं. उगा आता नाही ते मनात आणू नका हो. मी आहे ना हो तुमच्या संग. पण मन कच खातंय रे काय? आता कच बीज काय खायचं नाही मामा. तिथे बसून सोन्याचा घास खायचा बक्का का. हा, मग काय हे बा? राजवाडा आहे राजवाडा. हे राजवाडा कसला? प्यालेस आहे प्यालेस. पॅलेस आहे पॅली. हे मामा खाली काय बसताय का? प्यालेस हे वर बसायचं. इथेवर मग
मामा जत्रेतल्या घोड्यावर बसल्यागत वाटतंय का नाही हा वाटते कोण तुम्ही आणि एकदम कोचावर स्पाईस बसलायचा गडी माणसांना आजबीनं बोलायचं ना आपल्या फगवीनं वागायचं एवढं चांगलं आम्ही उन्हात पाण्यात आलोय दिसत नाही मग थंडगार पाणी घेऊन ये चांगलं मडक्यातलं आणि तो मागचा पंखा सोड चांगला भरभार भरभार वारा आलं पाहिजे काय मामा होय ना. मग आम्ही आल्याची वर्दी दे होय पण कोण आलं म्हणून सांगायचं कोण जावाई बापू आल्यात म्हणावा हा हा? जावाई बापू मग कोण वाटलं नाही पण हे नाव काय सांगायचं नाव हे नवरे आलेत म्हणावं नवरे हा नाही पण कुणाचं नवरं आलं म्हणून सांगायचं आता आहे का हा अरे तुझं नव तुझ्या बाई साहेबाचे उठा आधी कोचावर काय वाटत नाही तुम्हाला सरळ कुणाच्याही बंगल्यातून आरामशीर कोचावर बसतात ते चला चालायला लागायचं अरे बापरे. मामा नाही नाही तरी सख्या मी तुला सांगत होतो काहीतरी भानगड होईल म्हणून. आता तुम्ही का घाबरता एवढं नेट धरून गुमान बसा बघू अरे काय का बसा तोंड सांभाळून बोलायचं ग बसावं आणि मी कोण आहे ते नीट न्याळून बघायचं काय लागते का ओळख नाही मी मुळीच ओळखत नाही तुम्हाला कोण तुम्ही कोण तुम्ही नवरा हे नवरा हक्काचा मग आणि नुसता नवरा नाही तर सरकारात लिहून दिलेलं आहे सह्या केलेल्या आहे दोघांनी काय आलं का ध्यानात ते केवळ सोंग होतं काही एका कारणासाठी तसं लिहून द्यावं लागलं मला याचा अर्थ ए, अर्थाने अन्वय आम्हाला शिकवताय काय आणि होय कोणत्या बी कारणाकरता रोज एक नवरा करून घेता येतो का काय मामा बरोबर आहे सख्या आणि काय हो कारणापुरता नवरा असं कुठल्या धर्मात सांगितले हा नाही पण ते नाटक होतं अरे च्या नाटक आणि नवरा बायकोच्या नात्याचं नाटक करता आयला काय पत्नी धर्म आहे हो काय हो काय चेष्टा चाललेली पती पत्नी नात्याची मामा तुम्ही नुसतं बघत बसा कसं लावतो बघा झक्कू हे पा ए पाच्या गुमान आज जाऊन आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची आमचं मामा आलेले आहेत म्हणजे तुमचं मामांजी हो हे काय म्हणजे तुम्ही माझ्या हुकमात काढवता हाँ, ज्यादा मत बोलने का जाओ शालन काय भानगड आहे कोण लोक हे अगं मी तुला सांगितलं नव्हतं का पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही पती पत्नीचा बहाणा केला म्हणून त्याचा ते गैरफायदा घ्यायला आलेत असं थांब मीच विचारते त्यांना काय हो हो हळू बोला काय हो काय आई तू आज जा बघू अगं जा म्हणते ना थांबा थांबा हे आहे होय तुमच्या मात काय जा आम्ही आमच्या सासूबाईसने पहिल्यांदा बघतोय त्यांच्या पायाला गोळ पडायला सासूबाई पाय कुठे आहेत? हा आशीर्वाद द्या हा काय फाजीलपणा चाललाय अरे फाजीलपणा चांगला वडील झाल्या माणसाच्या पायाला हात लावून नमस्कार करतो ते त्याला फाजीलपणा म्हणतात अरे वारे बंगलेवाले ना तुमच्या धीत चाललीच असती का बस करा तुमचा तमाशा तमाशा अरे मामा चांगला वडील झाल्या माणसाचा आशीर्वाद मागतोय तर त्याला तमाशा म्हणतात कालीजात हे शिकला का मामा यांना कारणापुरता नवरा पाहिजे असतो बर का खरं सांगू का ही 7 जन्माची नाती असतात बरं कळलं का एका नव 7 जन्माची ही ब्रह्मगाठ असते त्यानं मारलेली कोणी परमदेवानं हे पाप तुम्ही मुकाट्याने उठून जाताय की गड्याला जाऊन धक्के मारून हाकलून देऊ ताई साहेब निस्ती ऑर्डर द्या 4 बंगल्याचा चांगला अर्धा गडी बोलवतो ए कशाला तलदी घेता एवढी त्याला मामा आमच्या संघ धक्का मारायची भाषा बघा ना ही तुमची संस्कृती घरात आलेल्या जावायला धक्के मारून बाहेर काढता चला मामा आयला असल्या बंगल्याला हिंगल तुम्ही अरे थोड तुमच्या बंगल्यावर जिंगणीवर चला मामा चला लई असलं पाहिजे चालेवार हा माणसं बघून बोलायची त्याला आहे का नाही का गाडीची काय ओळख घालायची काय ना आता तुम्हीच बघा जरा थांबा तुमचं तोंड इकडे करा कशाला मुका घेतो मुका तूच म्हणाला होता बंगला बघितल्यावर मुकाच घ्या मामा हांदी का आमच्या नाकाडाव काठी हा चला थांबा हे तुमचं राहिलंय हे घ्या राहू दे तेव्हा उपयोग पडेल तुमच्या तालीवर लोकांना बसायला आता गुमान घेता का देऊन टाकून पण थांबा थांबा घेतो मी. तुला तशा माणसाची किंमत नाही स्त्री दाक्षिण्य नाही इतक्या आघात त्यांना आणून दिलं घ्यायचं नाही तुम्ही नका म्हणा बरं येत चल माणसाने काय वाकडं केलंय आपलं हा? ताई साहेब एक पत्र द्यायला विसरून गेलो होय. मगाशी कोणीतरी येऊन एक पत्र देऊन गेले होय.
शालन, अखेर काय ठरवलंस? मला होकार हवाय. नकार दिलास तर काय परिणाम होईल याचा नीट विचार कर. कोण पाहिजे? नवरे आहेत का घरी? नवरे ताईसा, हे पोलीस काय म्हणतात बघा. पोलीस? का आला? तुम्हा दोघांना साहेबांनी ताबडतोब बोलवलंय. दोघांना? कशाला? तुमच्या त्या सिनेमाचा तिकिटाचा काहीतरी घोटाळा दिसतोय. तिकिटांचा घोटाळा? कसला? अहो काहीतरी उलगडा करायचं असेल तेव्हा तुम्हाला दोघा पती पत्नींनी साहेबांनी ताबडतोब बोलवलंय. मग असेल तिथं बोलवून घ्या. हो, ते बाहेरगावी गेले. आपण तार करा, फोन करा, काही करा, कारण साहेबांनी सांगितले दोघांनी आजच्या आत हजर केलंच पाहिजे. ठीक आहे. का ग? का आले होते पोलीस? आम्हा दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवले. का? त्या सिनेमाच्या तिकिटाविषयी काहीतरी विचारायचंय म्हणे. पण आई, त्या ग्रस्ताला आता बोलवायचं कसं? छे, जेवढं मी झटकण्याचा प्रयत्न करते तेवढं ते माझ्या मागे लागले. खरं आहे पोरी, संकट कधी एकटे येत नसतं. ते सगळं खरं ग, पण आता यातनं निसटायचं कसं? त्यानं बोलवायचं कसं आणि हजर कसं करायचं? आता याला काही इलाज नाही पोरी. हाडला नारायण गाढवाचे पाय. या आणा, नुसते उद्योग करायचे. आणा, हेच आपलं ठिकाण बाबा. बाकी तुमचा बंगला पाहिला. सगळ्या माणसानं झेपेल ते करावं आणि पचेल ते खावं. करा चेष्टा मामा, पण लक्षात ठेवा मामा, साखरेचं खातो त्याला देव देतो. हा, बघू ना आता साखर खाताय का आणि आली का नाही? हा, आहे का नाही? मुंगीला सांगावं लागतं होय साखर कुठं आहे ती. अहो आपसू खुडकत येते का नाही? मामा, त्यांना विचारा का आलाय? हे मला त्यांना म्हणावं आम्हाला फुरसत नाही कुणासंग बोलायला. नाही, पण मामा एकदा सांगून कळत नाही होय. असूद मराठी भाषेत बोलतोय आम्ही. माझं जरा हे ऐकून पहा, घेता? गरीब माणसं आम्ही, हातावरची पोट आमची, लोकांची पत्र लिहून पोटापुरते 4 पैसे कमवतो. मामा, नसतं वाडाचार कशाला लावलाय? त्यांना म्हणावं पत्र लिहायचं असेल तर थांबा, नाहीतर चालू लागा म्हणावं. त्यांना विचारा पुन्हा का थांबलाय? पत्र लिहायचंय मला. मामा लिवायचं काढा. हा, कागद द्या की मामा. हा, पेन्सिल. हो. मामा बी कसे. हा, सांगा मजकूर. चुकले मी. चुकले? मामा हे बघितलं का कसं आहे? म्हणजे पहिल्यांदा लाथ आणायचे आणि मग चुकले म्हणायचे. अरे बाबा, ती साहेबाची पद्धत आहे. कशी? अगोदर चूक करायची हा, आणि मग एक्सक्यूज मी म्हणायचं. हा, नाही हो, खरंच चुकले मी. ठीक आहे, मोर सांगा. अनावधानाने बोलू नये ते बोलले. क्षमा करा मला. तुम्हीच आपलं मन मोठं करा आणि माझी चूक पोटात घाला, नाहीतर आभाळ कोसळेल माझ्यावर. नको त्या संकटात सापडेन मी, म्हणून याचना करायला आले मी तुमच्याकडे. एक स्त्री पुरुषाची दया भागते. पुरुषाची? पुरुषाची का नवऱ्याची? कसंही समजा. ठीक आहे, मोर सांगा. आपल्या दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवलंय. पोलीस चौकी? हो, मामा, तुमच्याशिवाय दुसरं कोणी माझी सुटका करू शकणार नाही. याल ना? तुमची कृपाभिलाषी शालन. झालं पत्र? हो, झालं. सही करा. मामा, काय करू? बट सख्या, मेलेल्याला तर जास्त मारण्यात अर्थ नाही. असं म्हणताय? मग जाऊ म्हणता. चला हो. लवकर या, मी इथे एकटाच आहे.
तिथं नवऱ्याचा आळ आलाय तुम्हाला, बसाल तिथंच. हवालदार, हे बघा नवरे आले. काय हो, कशाला बोलवता आम्हाला साहेबांनी? आता आला होय? अहो, ही काय यायची टाइम झाली? पण अहो मगाशी घरी पोलीस पाठवला तर घरी पत्ता नाही तुमचा. नाही. अहो काय टंगळा मंगळ लावले तुम्ही? साहेब एकदम गरम झालेत. हा? जाताना सांगितलंय की तुम्ही दोघ जण आला की पहिले लॉकअप मध्ये बंद करा म्हणून. हो, पण माझं जरा ऐकून घ्याल का? ते मला काय माहित नाही. हे 282 पहिले या दोघांना लॉकअप मध्ये बंद कर. अहो, पण पहिलं आत चला आणि मग काय बोलायचं ते बोला. पण आत चला. नाही मग. नाही पण पुन्हा कशासाठी बोलवलं आम्हाला? तुमच्या सिनेमाच्या तिकिटात काहीतरी घोटाळा दिसतोय. घोटाळा? कसला? कसला तोच बघायचा आहे. थिएटरवर चौकशी केली तर तुमच्या त्या 2 सीटा रिकाम्या होत्या असं डोरकीपरनं सांगितलं. नाही पण असं कसं होईल? अहो त्याचाच तपास चाललाय. थिएटर मॅनेजरना देखील बोलवलं इथं शहानिशा करायला, पण ते गेल्यात मुंबईला. उद्या सकाळी येणार आहेत म्हण. असं म्हणजे आता रातभर आम्ही इथेच राहायचं का काय? त्याचं काय, खून झाला त्या भागात त्या रात्री जी माणसं वावरताना दिसली त्या सगळ्यांचा जबाब घेऊन काय धागा लागतो काय बघायचं चाललंय. हो, पण आम्ही सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगितलं ना तुम्हाला. हे सगळं खरं, पण तुम्ही चौकीवर याला टंगळमंगळ केली म्हणजे संशयाला जागा राहिली का नाही? होय, पण त्या खुनाचा आमचा काय संबंध? हे बघा, जे काय सांगायचं असेल ते साहेबांनी सांगा. ए पहिला फुल लावून टाक. अहो पण हा मीठ लावा बरं का, नाही तर विसरून जाल. काय हो? नाही म्हणजे आपलं बाहेरनं कुलूप असलेलं बरं. आद देवाजीच्या मना तिथं कुणाच चालना आलं. त्याच्या हे कशाला आलं मध्ये हो हवालदार? हे दिवा काढला तर चालेल बरं का? असं मग गादी बिदी आणून देऊ का? गादी गादी काय नसली तर चालेल म्हणा. बघितलं देव कशी गाठ मारतो. याला म्हणायचं बरम देवाची गाठ, म्हणजे बरम देवानं मारलेली. ह्याला मांडव लागत नाही, भटजी लागत नाही, बँड फॅन काय बी लागत नाही. तुमच्या अक्षर का काय म्हणतात त्या सुधीक लागत नाहीत. पर गाठ कशी पक्की मारतो का नाही? हा नाही नाही नाही. अरे माणूस अशी सोडवू लागला तसं धरून आणून एकत्र बसवतो. आहे का नाही बहादूर गडी? आता पुरे हो तुमचं कीर्तन. वा पुरं कसं नाही, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणतात ना देवाची करणी नारळात पाणी, त्याच तेच करू जाणं. आता नारळ नाही म्हणजे झाडावरचा नारळ कधी निरखून बघितलाय? अरे किती कप्प, कप्प्यात कप्प, कप्प्यात कप्प. म्हणजे सालीच्या आत कवटी, कवटीच्या आत खोबरं, खोबऱ्यात पाणी. आता मला सांगा ते पाणी ते कुठनं सोडत असेल बरं? शी, किती बडबड करताय तुम्ही. नाही म्हणजे काय वाईच प्रकाश पडावा म्हणून बोलतो. नाही म्हणजे त्याच्या मनात काय आहे हे जरा वाईच ओळखून मागावं माणसानं. म्हणजे ह्यो जो समजा खेळ आहे ना तो तोच करत असतो. मग आता मला सांगा त्याच्या म्हणण्याप्रमाणे गप गुमान खेळायचं का हा? असं लांब लांब पळायचं माणसानं? हा मग आता बघा बरं देवाच्या मनात काय आहे ते. मग असं आहे ते. आता ती झुरळ कुणी पाठवलं? त्यानंच पाठवलं. आम्ही काय त्याला तार केली होती का? मग आम्हाला पत्र लिहिलं होतं असं. मग आम्ही बी हो. काय हो, काय पाहिजे? आमचा सख्या आला होता की नाही नाही? आई साहेब आहेत. त्या काय समोर बसल्यात. काल पोलीस स्टेशनवर गेला तो अद्याप आला नाही म्हणून इकडे आलो. मी सुद्धा ही अशीच रात्रभर वाट बघत बसले, अजून आले नाही. काय झालंय कुणास ठाऊक. मग कोणतरी करून बघा. अहो, नमस्कार, मी सब इन्स्पेक्टर सावंत बोलतोय. हा हो हो हो. नाही माफ करा, जरा थोडासा गोंधळ झाला होता.
नाही आम्ही त्याला सोडून देतोय. हो हो लगेच, काही काळजी करू नका. अच्छा, तर मॅनेजर साहेब अशी काहीतरी गफलत झाली म्हणता. हो ना. म्हणजे स्टॉल, अप्पर स्टॉल वगैरे. हं? आणि ही तिकीट अप्पर स्टॉलची. हो ना. म्हणजे काय साहेब, आमच्या डोअर किपरनं चूक केली बघा. बर. त्यानं निष्कारणच गोंधळ केला. अहो पण तुमचा गोंधळ झाला, पण त्या दोघांना मला कस्टडीत डांबून ठेवावं लागलं रात्रभर. ऑल राईट. कोण आहे तिकडं? जी साहेब. अरे त्या जोडप्याला आपण कस्टडीत ठेवलं ना, त्या दोघांना सोडून दे. हा आता लगेच जा. पण प्लीज पुन्हा असं होऊ देऊ नका. अहो अशी पाठीला पाठ लावून काय बसलाय? तुमच्या त्या तिकिटाचा संशय फिटलाय. साहेबांनी सोडायला सांगितलंय. असं हा काय म्हणता, म्हणजे सुटका झाली म्हणायची मग? झाली. अरे, आम्हाला वाटलं चांगलं 8-10 रात्री इथं राहायला मिळेल अहो चला आता. असं म्हणताय. चला चला. बरं तुम्ही येताय ना, नाही तर इथं बसा अडकून. हा? नाहीतर काय होईल, तुमच्या खात्याबद्दल आधी गैरसमज आहे ते वाटतील नाही. हा रामराम साहेब. राम राम. काय उगा घाई केली एवढी? साहेब का तुम्ही मला असं रात्रभर डांबून ठेवलंय? हो माफ करा, थोडासा गोंधळ झाला. कसं? नाही, हे स्टॉल अप्पर स्टॉल यामुळे थोडासा घोटाळा झाला. बरं मग. सांगत होतं, ऐकत नाही. हे थिएटरचे मॅनेजर हा राम अहो याने आत्ता खुलासा केला. नाही पण आम्ही मात्र तुम्हाला उगीच त्रास दिला. प्लीज एक्सक्यूज. वेल इट्स ऑल राईट. नाही पण साहेब आमची काही हरकत नव्हती. काय हो नाही, आज होतं ते बरं होतं. येतो आम्ही. बरं येतो आम्ही. रागवल्या. शांत करा. हे असो. थांबा थांबा थांबा. असं करा, तुम्ही जावा घराकडे, मी मामाला घेऊन येतो. हे सोडून देतो म्हणाले ना, होय मग अजून कशी आले नाही? ही काय आलीच. आणि आमचा सख्या ते परस्पर तुम्हालाच बघायला गेले. असं मग मी जातो. माझ्यासाठी तो 10 ठिकाणी हिंडत बसे. आई अगदी वैतागून गेले मी या साऱ्या कटकटीला. काय झालं? अगं ते दोघं पुन्हा इथे येऊन तळ ठोकणार आहेत. असं जीव नकोसा झालाय मला. खरंच कुठेतरी निघून जावंसं वाटतं. खरं सांगू पोरी, आल्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. असं जीवाला वैतागून कसं चालेल? नाही पण आई, हे बघ, मी सांगते तसं कर. कसं? 4-8 दिवस महाबळेश्वरला जाऊन ये. आपल्या नेहमीच्याच हॉटेलमध्ये उतर. वाटल्यास तुझ्या 2-3 मैत्रिणी बरोबर घेऊन जा. तुझा वेळही मजेत जाईल. गुड आयडिया. थांब, मी आशूला फोन करते. तो फोन बघ. अगं मी पत्र लिहिते ना, कुणीतरी घ्या ना तो फोन. अगं घ्या ना. अगदी कमाल आहे रे, सगळ्या आळशी. हॅलो, हा मी आशू बोलते. आशू, तो रेडिओ बंद कर ना गं. हो हो, सगळ्या हॉस्टेलमध्येच आहेत. बोलाव सगळ्यांना. अगं शालनचा फोन आहे. शालन हॅलो शालन. कोण? हा मी नलू बोलते. कोण? क्षमा आहे ना. क्षमा. हॅलो. हा मी क्षमा बोलते. काय? महाबळेश्वरला जायचं म्हणजे? का ग बाई, तुला एकदम पिकनिकचा का मूड आला? काय हनीमून वगैरे तर नाही ना? चल, काहीतरी काय फाजीलपणा करतेस? तुझा काही नेम सांगता येत नाही. एकदम स्वीट सरप्राईज देशील सुद्धा. काय म्हणते? अर्ध्या तासात गाडी घेऊन येते का? अर्ध्या तासात गाडी घेऊन. आम्ही सगळ्या तयार राहतो. हा ओके, सी यू. अगं असे बसलीस काय? शिकल उत्तर खाली. सुटले बाई एकदाची. इथे आल्यापासून कसं हलकं हलकं वाटतं नाही?
बस 4 दिवस हसू खेळू बागडू नाचू. हो हो हसू खेळू नाचू बागडू पण अगोदर उतर तरी. आधी वॉश घेऊ मग जाऊ हिंडायला. वेल दॅट्स अ गुड आयडिया. चला चला चला. हे चला चला लवकर कम ऑन लेट्स गो. अरे ती 7 नंबरची रूम तयार आहे ना? होय सर. वेलकम मॅडम. आपल्या रूम्स तयार आहेत बरं का? थँक्यू. जस्ट मिनिट. हे आपल्या रूमच्या चावी. बरं ब्रेकफास्ट घेणार हो? थँक्यू व्हेरी मच. आमचा ब्रेकफास्ट झालाय. हो पण थोड्या वेळ मात्र कॉफी पाठवा. हो शुअर. मॅडम एक्सक्यूज मी. येस रेशमी सही करायची. शुअर. मॅरेज ब्युरो अगे फायलीच तर कंप्लीट झाली आहे इकडे. बघा बघा हे बघ हे बघ हे बघ मॅरेज ब्युरो. चला चला May I come in? Yes, come in. You are most welcome. Thanks. You sit it? No, thanks. We are all candidates. Very good. पण हे पहा, आमच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी मात्र भिन्न आहेत हा. काही काळजी करू नका. आमच्याकडे ऑल व्हरायटीज आहेत. थांबा गो. मला की नाही कसं हवाय सांगू? एकदम मेनली म्हणजे रानगड. अच्छा फाईन. अगदी तुम्हाला हवा तसा आहे. तो बघा फोटो. बघ बाई स्थळ कसं काय आहे ते. हो अगदी भक्कम बरं का. वार्षिक उत्पन्न कुस्तीप्रमाणे म्हणजे कुस्ती झाली तर नाही तर. आपण शाळेत कुठे आहे? आपण तिला विसरूनच गेलो. आपण तिला घेऊनच आपण तिला ही सगळी गंमत. काय हो तुम्हाला इतक्या बाजूला हिल स्टेशनवर असं मॅरेज ब्युरो करायची कल्पना कशी सुचली? अहो त्याचं कारण आहे अशा ठिकाणीच लक्झरीज माणसं येत असतात त्यामुळे चांगली स्थळ मिळण्याची शक्यता असते. बरं कशा काय वाटलं तुम्हाला आमच्या सगळ्या व्हरायटीज? एकदम फाईन. मला कशातही इंटरेस्ट नाहीये. या वेलकम. थँक्यू. हे आमच्या साऱ्या व्हरायटीज पहा आणि सांगा बरं कसला नवरा हवा तुम्हाला? काय नवरा? हो नवरा. याच्याशिवाय आमच्याकडे आणखीन व्हरायटीज आहेत. दाखवते ना तुम्हाला. मना सारखा निवडून घ्यावा जोडीदार कसला हवा. असला ही असला. अरे यार मला असला नवरा नको यार. मला असला नवरा नको. असला नवरा नको यार. मला असला नवरा नको. कसला नवरा हवा यार तुला? कसला नवरा हवा तुला? कसला नवरा हवा यार तुला? कसला नवरा हवा मला असला नवरा नको यार. मला असला नवरा नको. असला की असला. बंगला माडी सारी असुनी हुंडा याला हवा. हुंडा नाही वरदक्षिणा. अरे यार कसले लोग हे हुंड्याचे. पांघरुण हे ढोंगाचे. हुंडा देऊन विकतचा नवरा भाडुत्री आसरा नको. मग कसला नवरा हवा यार तुला? कसला नवरा हवा तुला? कसला नवरा हवा यार तुला? कसला नवरा हवा मला असला नवरा नको यार. मला असला नवरा नको. असला की असला. हा तर दिसतो
तो पक्का गुंडा करतो दादागिरी इंग्लिश दारू पितो पाजतो भारती स्मगलिंग करी भारती स्मगलिंग करी स्मगलिंग नाही इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट अरे यार कणाच्या नावाखाली काळा पैसा करणे काळी तो पापाचा पैसा सारा काळा खतरा नको नको कसला नवरा हवा या तुला कसला नवरा हवा हवा तुला कसला नवरा हवा या तुला कसला नवरा हवा हवा मला असला नवरा नको यार मला असला नवरा नको नको बरं असला असला की असला हा तर दिसतो खुशाल चेंडू चिकना चिकना कसा खाना पिना मजा मारना आहे मवाली जसा आहे मवाली जसा मवाली नाही जॉली जॉली अरे यार मारून जिंजा इतकी फॅशन उसरी करी करके असली लड़की मागी लोचट लुबरा नको नको कसला नवरा हवा या तुला कसला नवरा हवा हवा तुला कसला नवरा हवा या तुला कसला नवरा हवा हवा मला असला नवरा नको यार मला असला नवरा नको नको असला नवरा नको यार मला असला नवरा नको नको बरं असला असला ह्यो असला तुम्ही आणि इकडे अय्या कोण आहे थांबा थांबा आम्ही सांगतो त्या लाजतील काय मामा देवाने वाट दावली का नाही यांना सांगतो मी कोण आहे ते आम्ही यांचे पतिदेव आणि ह्या बघा आमच्या पत्नी काय ग म्हणजे त्या दिवशी मी फोन वरती बोलले तर हिनं अगदी खरं करून दाखवलं माय गॉड व्हॉट अ स्वीट सरप्राईज आणि तुमचं नाव नाही सांगितलं नाव काय तुमचं आमचं नाव नवरे आयन हो सख्या हरी सख्या हरी भाऊ नवरे ए बाकी निवड मध्ये छान केलीस ना एकदम मॅनली दिसतात बाकी मॅनली अगं अगदी विटामिन B12 कॉंग्रॅच्युलेशन शालन चांगले बागायतदार दिसतायत हो ना आणि काय ग लग्न तरी केव्हा केलंय आणि आम्हाला कुणा सुगाव देखील लागला नाही हो ना ए अगदी या कानाचं त्या कानाला कळ दिलं नाही हो ना नाहीतर काय वर मला थाप मारते आई आजारी होती म्हणून ही आई काय तुझी थांबा 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 हिने जरी आपल्यापासून लपून ठेवलं ना तरी हिच्या लग्नाचं रिसेप्शन एकदम थाटाने करायचं थांबा थांबा आपण असंच करू ना एक स्वागत समितीच नेमून टाकू कारण मॅरेज इज अ पब्लिक डिक्लेरेशन त्याशिवाय लग्न झालंय कळणार कसं होय की नाही होय होय चांगली बँड लावून आमची वरात काढा की घोड्या बसा आम्ही का बी तयार आहे शालक ग्रामीण काय छान बोलतात ग हो ना आणि म्हणून तर ते अधिक मॅनली वाटतात हो की नाही शालन पुढे चला तुमचा चावटपणा चला आता ए चला ग आपण जरा हॉटेलवरच जाऊ काय बघतोय मामा रान डुकरावानी कोण बघतोय ह्यो जाऊ दे तुला काय करायचंय आता पोरी गेल्या बघ चल होय की मामा चला आता बघ दिसली जाऊन बसायचं जागा आहे का बघतो मी नाही जागा बस मला जाऊ द्या म्हणा हा सांगतो सांग हॉटेल शालीमारच ना हा हा नंबर लिहून घेतलाय अच्छा मॅडम आपल्याला एक फोन आला नाही नाही हॉटेल शालीमार मधून आला होता त्याने आपलं नाव काय बरं सांगितलं हा अभिलाषी हो आणि हा नंबर दिला त्याने त्या नंबरवर फोन करायचा असं करा त्यांना सांगा मी गेले म्हणून चला आपल्याला निघायचंय आता लगेच हो असतात
माय गॉड, टायर पंक्चर. आता काय करायचं? ए मुलीनो, खाली उतरा का, टायर पंक्चर झालाय. टायर पंक्चर झाली? ती कशाने ग? कशाने म्हणून काय विचारलं? उतरा आणि चला. ए टायर पंक्चर झाली, आता काय करायचं? ना गाडीला. ए रात्री ए चल जॅकेट थांब. बघूया काय होतंय ते. बापरे, नाही ग. हे आशू, जरा बघ तुला जमतं का? अगं जोर लाव ना जरा. छे बाई, याला तर रेड्याची ताकद हवी आहे. आता रेड आणायचं कुठून? थांब मीच बघते. बघ. हे बघ, एखादी गाडी येते का बघ. राजाने स्टेपने काढली का? हो काढते. नाही ग, वाटायचंय. थांब थांब. निघे ना काय हो? बघ कुणा तरी बोला लवकर. हो. हे तू जॅक चढवलं ना? हो चढवलं जॅक. हे लवकर. काय झालं काय? हे पोरीनं मागवा. काय झालं? तुम्ही? हा होय, काय झालं काय? अहो चाक पंक्चर झाले ना. हो, बोल्टच निघत नाहीये. एकदम जाम झालेत. हो. आता बघा एक एक बोल्ट कसा ढिला करून ठेवतो ते मागवा. पहिलं शालन बोल्ट कसा ढिला केला तो? कशी आहे ताकद? हा मग आता मी खेळलेला पट्टे आहे. आता असतील नसतील थोडे बोल्ट ढिले करून ठेवतो का नाही बघा ना. हा मामा हे समजा ढिलं करून ठेवा. मी आलोच बघा आता. सगळ्या अरे इकडे काय करतोस? गाडी तयार झाली की? अरे मामा गाडी एवढ्या लवकर काय केली होय? मला वाटलं चांगलं 2 तास लावाल तुम्ही. हे आपलं हा? अरे मामा काय चाललंय? काय नाही, हात धुतोय. अरे गाडीचं चाक बसवलं, गाण झाली. होय. अरे मामा त्या पुरी जातील ना, चला लवकर. मग मामा आता काय एसटी आहे का एसटी? चला. सायशी मग असं करा, साध्या विषयातला माणूस पाठवा. हा समजलं ना? काय साहेब, हे पत्र. निनावी पत्र पाठवणाऱ्यांना आपलं नाव कसं काय नाही लिहिलं? अच्छा, तुम्हाला सोडेल. ओके बाय बाय. ड्रायव्हरला सांग मुलीने सोडायला. जी. आणि आई कुठे आहे रे? काय बसलं? कोण शालन? का ग लगेच परतलीस? 8-10 दिवस राहणार होतीस ना? काय राहतेच आई, कुठल्या तरी शनी अगदी हात धुवून माझ्या मागे लागले. थांबा, कुणाचा फोन आहे तो बघते. अगं हो, सांगायला विसरले की काय, पोलीस स्टेशन मधून 2-3 वेळा फोन आला होता. पोलीस स्टेशन? हो, जा बघ जा कोणाचा फोन. हा हो. हॅलो. हा कोण? इन्स्पेक्टर साहेब? हा मी शालन बोलते. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय हो, तुम्ही दोघांनी नवरा बायको म्हणून सांगितलं, पण तुमचं लग्न झालेलं नाही असं कळतंय. वस्तुस्थिती काय आहे? कोण म्हणतं आमचं लग्न झालं नाही म्हणून? हा काय निनावी पत्र आले? अहो हा कुणाचा तरी खोटचाळपणा असेल. हा काय नाही, खोटं आहे ते. काय नाही हो, आम्ही आताच महाबळेश्वरहून आलो. नाही सहज पिकनिकला गेलो होतो. अच्छा अच्छा, पण हे तुमचं लग्न केव्हा झालंय म्हणायचं? हा लग्न होऊन 6 महिने झाले. 6 महिने? अहो पण ते सगळं खोटं आहे म्हणे. काय म्हणालात? खोटं आहे ते? हो इन्स्पेक्टर साहेब, लग्नासारखी मंगल गोष्ट आम्ही खोटी कशी सांगू? बरोबर आहे. कोण म्हणतो लगीन झालेलं नाही? आम्ही सांगतो ना. आणा इकडे ते नळखंड आणा. हळू बोला.
हळू बोल. हा, इकडं. ए कोणच्या बोलक्यात बोलायचं? यात बोलायचं. कोण आहे? कोण आहे? हा, हे हॅलो हॅलो काय म्हणतात? अहो तशी पद्धत असते, तुम्ही देखील हॅलो बोला, पण हळू बोला. हा हा हॅलो बाबा हॅलो. हे साहेब आहे. अहो मला माहितीये, त्यांची नीट बोला आणि हळू बोला. हा साहेब, हा मी सख्यारी आहे. हा हा काय म्हणताय? हा अहो ते साहेब समजा खोटे आहे. हा काय लग्नाचा पुरावा? नाही म्हणजे साहेब लग्नाचा फोटो जाणून दावतो ना तुम्हाला. असं ठीक आहे, मग तो फोटो घरी आता पडतो. काय आता? नाही म्हणजे काय आहे, साहेब आम्ही आता महाबळेश्वरासनं आलेलो आहे. वाईस हातपाय तोंड धुवून चहा पाणी घेऊन आलो तर चालेल का? ठीक आहे चालेल. हे चालेल म्हणतात. काय हो, हा? ही नसती फोटोची भानगड कशाला गळ्यात घेतली? मग आता साहेब म्हणले लग्नाचा पुरावा दावा तर काय सांगणार पण मग? आता फोटो आणायचा कुठून? जाता जाता काढून घेऊ, काय त्याचं मोठं. पण तो लगेच मिळेल नको? काय बोलताय? आमच्या गावच्या जत्रेत बघा 5 मिनिटात फोटो बाहेर. अहो, हे तर शेर आहे, इथं मिनिटात फोटो बाहेर आला पाहिजे. हे बघा तुमची इच्छा नसेल तर राहू द्या, आमचा काय बी जोरा नाही बा. हा राहू द्या कसं, आता झपकत जाऊन फोटो काढला पाहिजे. हा, होय ना. मग आता बोलण्यात येळ घालवू नका, नाही तर पुन्हा दरांडा येईल. ए बाबा थांब. काय? हे बघ, या अवतारात फोटो काढू नको. का? त्याला चांगले नवीन कपडे विकत घ्या. लग्नाचा फोटो वाटला पाहिजे. आणि बघ फोटोच्या वेळेला वेडेपणा करू नको. चांगला हार बीर घालून झकास फोटो काढा. काय? हा मग वा वा वा, छान छान, असा फर्स्ट क्लास फोटो काढतो तुमचा. तुमच्या लग्नाचा फोटो ना हा? हा, लग्नाचे फोटो काढण्याची आमची तर स्पेशालिटी आहे. हा हा, जरा व्यवस्थित सुरू करा. हा, थोडा फोकस करतो. हा. अहो, हे काय? हा? अहो, कुठं आहात तुम्ही दोघे? काय? फोटो काढायचा आहे ना तुमचा? होय. मग इथे लांब लांब उभारून कसं चालेल? हा, जरा जवळ जवळ उभे राहा ना. ए, हा? ते बघा ते फोटोवाला काय म्हणतात बघा. तरी मी म्हणत होतो एवढ्या लांब राहून फोटो निघेल कसा? बरोबर. मग सारखा इकडे व्हायचं. बाई जरा जवळ. हा, हा. जरा खेटू, थोडं खेटू. खिटू म्हणता? हे घ्या. हा हा, आता बरोबर. अहो हा? तिकडे सारखा की का? किती चिकटून उभे राहत आहे. चिकटून? आता ते म्हणतायत की चिकटून बघा. तुम्ही म्हणताय लांब व्हा, आम्ही कुणाचं ऐकायचं? मी सांगतो. अहो तुम्ही दोघं जण जवळ जवळ उभं राहायला पाहिजे, नाहीतर निष्कारण अंतर दिसेल. हा? मग त्याला काय होतंय? नाही हे बघा, तुमच्या मनात नसलं तर राहू द्या फोटो, आमचं काय जात नाही. बरं या हा मग काढावं फोटो. हा हा ठीक आहे, काढतो. हा रेडी, स्टेडी, हलू नका. स्टेडी. ए, थांबा. नाही आमचा हात असं पडवळ लोंबल्यागत मोकळा राहू द्यात का आपला हातात हात घालू? काही नको, काढावं फोटो. काढा तर काढा. हो चालतील चालतील. हो हा हा, आता बोलायचं नाही. हा स्टेडी. थांबा थांबा थांबा. नाही हे बारीक टिकली फोटो देईल ना? नाही तर व्हायचं काय बघा, लग्नाचा फोटो म्हणायचा आणि बाईच्या कपाळावर कुकूचा पत्त्याच नसायचा. अहो त्याची काळजी करू नका. हो टिकली नाही दिसली तर फोटो जाऊ नंतर. हा स्टेडी. ए थांबा थांबा, थोडं थांबा थोडं. नाही यांचा चेहरा असाच राहू दे का यांना हसाय सांगू थोडं? प्लीज लवकर घ्यावं फोटो. किती बोलतो तुम्ही? आता जरा गप्प बस. हा हा रेडी, आता काढतो मग फोटो. स्टेडी. ए थांबा, हे एकदा 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 हे. आता आणखीन काय राहिलं? मला वाटतं फोटोवाला खांद्यावर हात ठेवलेला जरा बरं दिसेल नाही? कशाला? हा म्हणजे ज्यांना फोटो जावायचा आहे त्यांना शंका यायला नको. आणि खरं सांगू, खांद्यावर हात ठेवला की खरोखरच नवरा बायको वाटते. हा मग तुम्ही घ्यावं लवकर फोटो. हा हा रेडी. अरे हा हा असं ठीक आहे. स्टेडी. स्टेडी प्लीज. थँक्यू. झालं का? चल. थांबा आता थांबा, आणखीन एकच फोटो घेतो. हा, घ्या. मला हा, घ्या. हे म्हणजे असंच हा असं. नाही काही बदल केला तर चालेल का असं म्हणतो मी.
म्हणजे मी असा खुर्चीवर बसलेला आहे, माझ्या मागे खांद्यावर हात ठेवून या उभे आहेत. तुम्ही आता गप्प बसला काय घ्या काय घ्याल हे पुढे घ्या तुम्ही फोटो लावून. ठीक आहे ठीक आहे स्टेडी. हा बरोबर तसा दाखवायला. हा स्टेडी प्लीज. थँक्यू. हा फोटो आलं. आता आम्ही तुमची परीक्षा घेणार बरं का. 10 मिनिटाच्या फोटो आमच्या हातात पडला पाहिजे. 10 मिनिटात येतो. 9:15 ची गाडी आहे, तवर आम्ही बाहेर बसतो. हा, बसा. चालेल चालेल. चला हा म्हणजे काय चांगला ढवळून काढा बरं का. का हो, काढला सा. आता कशाला अरे होय फोटोचे काम झाल्यावर हार काढते तर आम्हाला बी ठाव नाही. लय चांगला झकाबाज फोटो घेतला बरं का. हे कसं देवानं जुळून आणलं बघा. हे काय आपले फोटोच हो. नाही तर असं फोटो आमच्या संग कधी काढून घेतला असता का. पण कसा दरांडा आला पोलिसाखंड. पण हे सगळं वर्ण जुळवलेलं आहे बरं का. वर्ण अहो अहो असं उठून जाऊ नका. हो ऐका का. किती मोठ्याने बोलता हो तुम्ही. का इथं कुणाच्या बाची भीती आहे का. पण काही सभ्यता असं म्हणजे हळू बोलण्याला सभ्यता म्हणायची होय. मग बागेत झाडाच्या मागे पोरं पोरी कुच्चू कुच्चू बोलतात त्याला मी सभ्यता म्हणावी लागेल. छे तुमच्याशी काय बोलावं हेच कळत नाही मला. आम्हाला कळतंय की पण तुम्ही कुठं बोलू देताय. हा घ्या तुमचा फोटो. अरे वा आणला का. हा त्यात कुंकुमी ठळक केले बरं का. हा तेच बघतो. हा. हा साहेब आमच्या लग्नाचा फोटो. हा आहे का नाही फायनोबाज. फर्स्ट क्लास. माफ करा काय आम्ही तुम्हाला विनाकारण त्रास दिला. चालायचं. नाही पण लोकांची कमाल आहे हो. काय झालं. नसतं उठा ठेवताना का लागतात तेच मला समजत नाही. हा साहेब तुम्हाला माहित नाही. अहो घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजायची सवय असते एकेकाला. काय हो बघा ना. बरं येऊ आम्ही. हा बरं येतो राम राम. या, या. नाही फोटो. हो हो अवसर लागतो. साहेब लय महत्वाचा फोटो आहे ना. हा. म्हणजे एकदा घरी गेलेलं बरं. म्हणजे काय आहे? काय बघतो फोटो आहे. हा, मग अहो काय चाललंय काय करताय तुम्ही. अहो खुंटी ठोकतोय. एवढा मोठा बंगला आहे खुंटी नाही त्यात. म्हटलं ठोका विचार खुंट्या. शाळेचा ठेवा तो दगड खाली. कुणी सांगितलं तुम्हाला. अहो, सांगायला कशाला पाहिजे. मामाचं काय चुकलं त्यात. नाही म्हणजे आता काय अडकवायचं झालं तर जाकीट हे ते आमच्या मामाने कुठे अडकवायचं. तुम्ही गप्पा बसा. अहो आम्हाला हौस आहे का भोकं पाडायची. हा मामा ठोकाव तुम्ही. काय ठोका सोन्यासारख्या भिंतीला भोकं पडते तुम्ही. अहो त्याच्यासाठी घरात कपाट आहे कपडे अडकवायला हँगर्स आहे. चला दाखवते मी तुम्हाला. पण हे घ्या ठेवा याला अडकवून कपडे. हो मग हे अगोदर नाही उघडून दाखवायचं. हे मामा बर ते जाऊ दे मामा. हे आमच्या लग्नाचा फोटो तरी बघा. बघू बघू. आहे का नाही झकाबाज. अहो येताना फेरमीत घालून आणलेलं आहे. लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. हा, मग शोभतो का नाही. कपडे काय झकास आहेत रे. हे बघा वा बुटापासून गर्दी केली म्हणकी. म्हणजे बरं दिसतंय ना. म्हणजे साहेब मला तू मामा हे फोटो असं दर्शनी लावून ठेवूया म्हणजे कुणाला शंका नको यायला. बास. हा. दिवाळी येतच ना. मामा आणायचं बरं का आता. हो हो पण अंगावरली झूल तर उतर. होय ह्यात म्हणजे कसं आरामात बसता येईल. होय ह्यात अडकवायचं. हा, जा. होय. गंगू त्याने जेवायला बोलवलंस का. बोलवलं की. बाकी बाईसाहेब काय म्हणा. सख्या हरी दिसायला खेडवळ असले तरी कसे राजबिंडी दिसतात नाही. चुप नाही तर थोडपणा करत जाऊ नकोस. आणि हो आईने औषध घेतलं का. औषध कोणचं. कोणचं थांब मीच बघून येते. वा 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 मामा आला आता बका का हाणायचं बरं का. बसायचं कुठे. हे काय पाठबिट मांडलेलं नाही माणसानं जेवायचं कुठं. आणि हे काय टेबल आहे ना. टेबला बसून खायचं. अहो, ते माकडावाने दिसल. ते काय खुर्ची आहेत ते बाहेर वडायचं आणि बसायचं. हा अरे आत घे. आज घालून ठेवलेलं आहे. मला वाटलं फळकुटावर बसून खायचं का काय. हा या 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 याला म्हणलं आता येत आहे का नाही कुणाला ठेवून. मामा
हे आगीन गाडीच्या इंजिनात कोळसं टाकते तसलं काय ठेवलंय? नाही बाबा, जेवल्यावर दातातलं काढायला. माय गॉड. गंगू सूप आण लवकर. सूप आईला मामा, म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं, ते शिजवायचं, मग आम्ही खायचं. अहो स्वयंपाक कवाच झालाय, हे प्यायचं असते सूप. आईला ह्याला सूप म्हणतात होय? बघू बघू. आईला मामा, अरे मक्याच्या कणेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. ह्यात घालायला ताक तरी आणा. काय ताक ताक. हा सॉस घाला काय? आईला हे घालायचं होय त्यात. काय हो एक सर खायला आलं म्हणून शिव्या काय देताय? आईला मामा, आईला ही शिव्या म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना. आईला पुन्हा आईला अहो आईला ही शिवी नाही, ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे, काय हे बोला की. हा, यांचं व्याकरण कच्च दिसतंय बरं का मामा. अहो आम्ही 7वी पातोर छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला, हे उभयान्वयी अव्यय हे हात मागे. आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू, मी केस कापायला गेलो, आईला दुकानच बंद. हा, म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली की नाही आईला ना. हा, आणि दुसरं काय, ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय? हा, आता हे तुमचंच घ्या की. तुम्ही कसं म्हणाल, सूप उत्तम झालेलं आहे, काय जोर आहे, मिळमिळीत मचूळ. हेच बघा, आईला सूप काय झालेलं आहे. हा, काय जोर आहे का नाही? अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुरे पुरे खूप झालं मगाचपासून, आता सूप प्या. बरं हे घालायचं कुठनं? ते दाबा म्हणजे बारी. असं आहे. आईला मामा, अरे खाल्लं दाबलं की वरण बाहेर येते रे. मग असं कर, असं दाब. नको ती मग भानगडच नको ना मामा. मग ते तिकडं हे आपण असतच खाऊया. थांब थांब, हे बांध ना. त्यांनी बांधलं होतं सर. हा, म्हणजे ते केस कापायला जाताना बांधतात तसं होय? हा, लहान मुलाचं लाळेल बांधतात ना. हा, होय होय. बांधलं का? हा. चला. चमच्यानं काय खाताय मामा? गावाकडचं विसरला होय, माडगं पित्यातच. मामा, हो तिच्या तोंडावर 5 कण पिचकारी बसला, तिने कतवली माझ्या. खोली लय मोठी आहे. आईला झोपायची व्यवस्था बी झकोबाज आहे. हे मऊ मऊ गुबगुबीच आहे. वा वा, आवडलं आपल्याला. आणि हे बघा, आमच्या मुखशुद्धीची जरा व्यवस्था करा. म्हणजे एलदोड फिरदोड आपलं पडल्या पडल्या चढायला बरं. म्हणजे तुम्ही इथे झोपणार? होय का? तुमची झोपायची व्यवस्था बाहेर केली आहे. मी का पाहुणा आहे का परकाय कोणी बाहेर झोपायला? पण ही माझी बेडरूम आहे. मग नको कोण म्हणतोय, तुम्ही इथं झोपा, आम्ही पडायला सरतो. काय? आणि हे बघा, वाईच खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी घेऊन या. खोबऱ्याचं तेल आणि काशीची वाटी? हा. कशाला? म्हणजे आमच्या पायाच्या तळव्याला लय दिवसात कोणाचा हात लागलेला नाही. चांगले घास घास घासून जरा हिट बाहेर काढा की आमच्या अंगातली. म्हणजे तुम्ही मला तुमची दासी समजता की काय? हे, दासी नव, पत्नी म्हणायची सख्या हरीची. हे पा, तुम्ही मला आता जास्त ताप देऊ नका. बऱ्या बोलानी बाहेर जा बघू. आम्ही आता इथं लवंडलेलो आहे, बाहेर जायची भाषा काढायची ना. अच्छा, मग ठीक आहे. हा. चांगलंच बनवलं. थोडं गाणं म्हणून हे केलं. हा मामा, वा वा वा, मजा आली. मामा, हे एवढा गड कवा शिकलाव तुम्ही? अरे कपाळ शिव उठला होता, म्हटलं तेल घालून शांत करून घ्यावा. नाही पण बघता बघता एवढा पल्ला कवा गाठला तुम्ही? अरे तुझ्या गाड्यावर आमच्या नळ्याची यात्रा. मामा, आमच्या गाड्यापेक्षा तुमचा नळा लय दांडगा दिसतोय. जावा तिकडं, काय तरी तुमचं. तुमचं चालू दे, तुमचं चालू द्या. हा मामा, हे 6 महिने जर अशी मशागत चालू ठेवली ना, हा बघता बघता जिरायचं बागायत होईल ना. होईल बाबा. नाही तुमच्याकडे काहीतरी घेण्यासारखं आहे बरं का मामा.
लोकसभेत गदारोळ, मुंबई वास शिकाना 2 अरे मामा एवढीच राखोंडी होय ना, आमच्या दाताला काय लावायचं मग? अरे तंबाखू पुष्कळ आहे पण एवढाच कागद मिळाला. हो कागदाला काय तोटा आहे? प्यालेच आहे मामा, तुमच्या हातातच पेपर आहे. अरे आजचा पेपर आहे, ताज्या बातम्या आहेत त्यात. अहो, जगाच्या बातम्या वाचून आपल्याला काय करायचं मामा? आणायकडे फाडून अरे, काय चाललंय? हे आमच्या दातांची सेवा चाललेली आहे, म्हणजे मिस्त्री म्हणते त्याला. म्हणून काय ताजं वर्तमानपत्र जायचं? ताज्याचं काय घेऊन बसलाय? उद्या पुन्हा ताजं येणार आहे ना. आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढे. काय बोलावं हेच कळत नाही मला. बोलायचं नाहीच, पहिल्यांदा आमच्या आंघोळीची व्यवस्था करायची. दोघांच्या आंघोळी होणार आहे, मोठं तोरलं बघून ठेवायचं चुलीवर. हे बघा, बाथरूम मध्ये गिझर आहे, तिथे आंघोळची सगळी व्यवस्था आहे. कळलं इडियट? मामा ते बाथरूम मध्ये गजर काय म्हणले? घड्याळ ठेवलेलं आहे का? गिझर म्हणजे इलेक्ट्रिक बंब असतो. हा, म्हणजे इजवर पेटवायचं. हा. काय लय बंगलेवाले काय काय करतील काय सांगता येत नाही मामा. मामा हे इजलं. ठेवते तुझ्या हातानं आता. हे मामा म्हणजे या बंगलेवाल्यांचं काही सांगणार ना बरं का मामा. मामा मामा अहो त्या नाणीतलं छप्पर फाटलंय, पाणी घालतंय पावसाचं. अरे शहर गावात आंघोळची तशी सोय असते बाथरूम मध्ये. असं जा मामा. रडाय काय झालं? आईची आठवण आली का? नाही रे, गंगूबाईला मदत करतोय, कांदा कापतोय. आवा त्यांची सासू मायाच्या आहे. बघा की कशा दोन्ही डोळ्यात धार आलेल्या त्या घराला. हा गंगूबाई म्हणजे आमच्या मामाला भागीदार करून घेतला होय स्वयंपाकात. अहो मी नको म्हणते पण हे ऐकतात कुठं? आपण होणच लागल्यात करायला. माझ्या कोण मदत करणार तुला? मामा हे 6 महिने जर असं चालू राहिलं ना तर गंगूबाई लागेल पत्र लिहायला आणि तुम्ही बसाल कणिक मळत. काय तरी तुमचं जावा तिकडे. जा तिकडे जा. दोघांमध्ये कशाला आला तू? पाणी घालते बघा. चल आंघोळ करते. कुमारी गंगू कुमारीच ना? होय, तुम्हाला काय वाटलं? नाही आकारावर बरं असू द्या. कुमारी गंगूचा शिरसाष्टांग नमस्कार. बोला पुढं. गंगू म्हणजे पुरावरचा धोंडा समजत होतीस. आता देवाने तुझी काळजी मिटवली. आता त्याला काळजी सुरू झाली. मी इकडे एक चांगलं स्थळ बघितलंय. आता यायला पत्ता लावू दे. ऐतिहासिक असेल. चांगलं आपल्या पायानं चालून आलंय. इथं झालं बोबलत. अरे वा. हातात कला बी चांगली आहे. कुठं बसतील तिथे 4 पैसे बी मिळतील. अरे वा. पैशाचं बघू काय. तेव्हा तू खुद एकदा येऊन डोळ्याखाली घातलंस म्हणजे बरं होईल. हुंड्या बिंड्याची कशाची आत नाही. भाग्यान तो या वयात सुद्धा. फक्त एक नारळ आणि कन्यादान केलं म्हणजे भागतंय. 100 रुपयात लग्न. छान. आमची तीच मुंबई 100 रुपये नाही. कवा निघतेस ती कळवावे. काय परवा आई ठेवलेली आहे. आपली आज्ञाधारक गंगू. स्थळाचं नाव सांगा ना आता. जावा तिकडे. तिकडं कुठं? इथं सांगायचं आता. घाला की तुमचंच. वा वा. म्हणजे तुमच्या आईच्या छातीवर धोंडा आमच्या छातीवर ठेवला म्हणा की. धोंड्याचं वजन किती किलो? जावा तिकडे. काय तिकडं नाही. आता नाही जाणार कुठं मी. आता इथं. तुम्ही आणि ह्या वेळेला का ग? तू कुठे बाहेर चाललीस की काय? हो ग, थोडस शॉपिंग करायचं होतं. अगं आम्ही तुला एक गंमत दाखवायला आणली. गंमत? कसली कसली? शालन, तुझी रिसेप्शनची पत्रिका मी सिंदर छापले. काय पत्रिका? मला बघायची नाही म्हणून मी बघणार नाही. वा वा. सख्या पत्रिका बघ काय झकात छापली. होय बघू मामा लय चांगली छापली हो. हे घोड्यावर बसलेला कोण म्हणायचं? अनवर दे. हा म्हणजे मीच म्हणा.
काय माळा काय काय लावलंय बरोबर. अरे कमाल आहे पोरीची. होय तुम्ही त्याला आहात ना? कशाला कशाला अरे सामान आहे, आज तुमचं रिसेप्शन नाही. हा त्यांनी केव्हाच गुडघ्याला वाशिंग मारले. शालन तयार झाली की नाही? अय्या खरंच की तुझी काय तयार झाली का पाहूया घे. बघा बघा बघा. पहिल्यांदा बघायला पाहिजे. कुठे निघाला. नाही मामा तुम्हाला ठाव नाही. बरं जा बाबा जा. लता दागिने घाल बघू. आठवा लवकर हा लोक जमा लागत सगळे. ए, तिचे मिस्टर तयार आहेत का? अगं ते केव्हाच तयार आहेत. किती छान दिसतात माहिती आहे. चल चल सरळ जा. मी तुला सांगितलं ना मला यात इंटरेस्ट नाही म्हणून. मग लग्न कशाला केलं? हो ती एक घोड चुकत झाली माझ्या हातून. हे हे येत आहे ना मग? हे पा मी बाहेर येणार नाही. नाही आमचं काय म्हणणं नाही, पण ते पोलीस स्टेशनचे साहेब आलेले आहेत. हा इन्स्पेक्टर थांबा ग आलेच मी. हॅलो. हॅलो. आय विश यू हॅपी अँड प्रॉस्परस मॅरेज लाईफ. बाकी तुमच्या रिसेप्शनची कल्पना आपल्याला आवडली हा. म्हणजे हे मुरलेल्या लोणच्यासारखंच आहे हो. लग्न करायचं, हनीमून करायचा, वर्षभर आपलं पटतं का नाही बघायचं आणि मग रिसेप्शन. वा 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 व्हेरी नाईस. थँक्यू. आपण बसा ना आलेच मी. येतात ना लवकर. सखा सखा चल बाबा, झाला तेवढा तमाशा बस. थांबा मामा. तर गोळी घालेल. मुकाट्याला माझ्या स्वाधीन हो. ज्या पिस्तुलानं तुझ्या प्रियकराला ठार केलं त्याच पिस्तुलानं तुझा जीव घेईन. मामा वर काय गडबड दिसते. काय नाही बंदुकीची गोळी जायला कशी कोणतरी. मी पोलिसांना घेऊन येतो. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. येस मॅडम, काय भानगड काय? तो गुंड कुठे आहे? माझ्या मुलीच्या बेडरूम मध्ये. सुरू आणा इकडं. कोण तुम्ही केलात? होय साहेब. स्वतःच्या बायकोच्या अंगावर परक्या माणसानं हात टाकलेला कुठल्या नवऱ्याला आवडेल साहेब? तुम्हाला आवडलं असतं. काय हातात घेता? सुरा काढून घ्या तो. सख्या थांबा तिथंच. कुणी आजू नका. काय झालं? काय नाही साहेब, या माणसानं माझ्या हातावर गोळी झाडलेली आहे. गोळी? I see. म्हणजे हेच ते पिस्तूल. म्हणजे त्याही खुनाचा छडा लागला तर बेल हो गया.
हा, सरकार पक्षातर्फे तुझ्या विरुद्ध जो पुरावा लिहिलाय त्याबद्दल तुला काय सांगायचं? हा, नाही साहेब, मला काय बी सांगायचं नाही. नाही नाही रे सगळ्या सगळ्या तुझ्या हातून कोण होणार शक्य नाही रे सगळ्या. आता काय म्हणून हे खापर आपल्या मागे फोडून घेतोस रे तू? नाही हो साहेब, माझं पोरग खून करणं शक्य नाही हो. मी सांगते तुम्हाला, देव भोळा माझं लेकरू देव भोळा. साधं किडा मुली मारायचं पाहतात याच्या हातून झालं नाही, आणि हा माझा पोरगा खून करीन कसा? बरोबर ते साहेब, हे सगळं खोटं आहे, हे आदावत आहे. सगळ्या मोरी तू खून केला रे, थोडं सांग रे. खून केलाय? नाही साहेब, हा खोटं बोलतोय हो. याच्या हातून खून झाला नाही. सगळ्या नाही म्हणले, सगळ्या माझी शपथ आहे रे तुला, सगळ्या नाही म्हणले, नाही म्हणले सगळ्या, नाही म्हणले बाबा. पाया पडतो रे बाबा तुझं, नाही. आरोपी सखाराम हरी नवरे, तुझी पत्नी शालन हिच्या शीलसंरक्षणासाठी तू खून केला ही गोष्ट लक्षात घेऊन कायद्यातील इंडियन पिनल कोड 100च्या तरतुदीप्रमाणे तुला फक्त 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येत आहे. सगळं तुम्ही का केलं? एक माणूस म्हणून. नाही, पण हे सगळं कशासाठी स्वतःवर ओढवून घेतलं? एका स्त्रीची आबरू वाचवण्याकरता. नाही, एका स्त्रीची नाही, आपल्या पत्नीची आबरू वाचवण्यासाठी. हो ना? एक आदमी मामा बरी आहेस ना सखा? चल चल. तात्या, या किल्ल्या घ्या आणि आईला सांगा मी सासरी गेले म्हणून. चला, मी ही आली तुमच्या बरोबर. तुम्ही बरे सगळं सोडून तुम्ही आमच्यावर खेड्यात येणार? होय, मी पत्नी आहे तुमची. नाही नाही, तुम्ही कुठं मी कुठं? तुम्हीच म्हणाला होतात ना, ही ब्रह्मदेवानी मारलेली गाठ आहे म्हणून. होय ना? चला. अरे मामा काय होईल? अरे तुमच्या गाड्यावर आमच्या नाहीच यात्रा. चला असो. आली फिरतीच गान गात जशी आज आली कुठून मला गुलाबी कोड घाली.
कशाने धुंदी आली कशाने धुंदी